जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नवे योद्धे म्हणून समोर आलेत। जवळपास 5 महिन्यांच्या लढाईमध्ये जरांगेंनी मराठ्यांना विजय मिळवून दिला। जरांगेंच्या अंतरवाली सराटी ते वाशीपर्यंतच्या या संघर्षानं मराठ्यांच्या झोळीमध्ये आरक्षण पडलंय। हा रिपोर्ट पाहूयात। मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो। मराठा संघर्ष नेता नाव आहे मनोज जरांगे पाटील। जरांगे पाटील मराठा समाजाचे नवे योद्धे म्हणून पुढे आले। वर्षानुवर्ष सुरू असलेला आरक्षणाचा लढा जरांगेंनी यशात बदलला आणि त्यासाठी 1 सप्टेंबर ही तारीख कलाटणी देणारी ठरली। जालन्याच्या अंतरवाली सराटीत सरसकट आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि जरांगे पाटील अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर देशातही माहीत झाले। इथूनच जरांगेंचा सरकारसोबत आरक्षणासाठी लढा सुरू झाला। जवळपास 5 महिन्यात जरांगे पाटलांनी सरकारला झुकवलं आणि मनाप्रमाणे मराठ्यांसाठी कुणबी नोंदींवरून ओबीसीचं आरक्षण मिळवलं। या काळात जरांगे घरी सुद्धा गेले नाही। आरक्षणात मराठे गेले, आता देव बिहाड आला तरी मराठ्याला आरक्षण मिळणार। आता विरोधक सगळे पालथे उताने झाले। आता संपला विषय। मराठे आरक्षणात गेले, तुम्ही टेन्शन घेऊ नका। आता आरक्षण दिल्याशिवाय सरसकटला माघारच नाही आपली। आता अंतरवाली सराटी ते नवी मुंबईतल्या वाशीचा प्रवास मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारा ठरला। सप्टेंबरच्या लाठीचार्ज नंतर जरांगे 2दा उपोषणाला बसले। एकदा मुख्यमंत्री शिंदे स्वतः अंतरवाली सराटीत आले आणि दुसऱ्यांदा मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं मनधरणी करून जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं। अखेर 23 डिसेंबरला जरांगे पाटलांनी मुंबईतल्या आझाद मैदानात जाण्याची घोषणा केली आणि 20 जानेवारीपासून अंतरवालीतून जरांगे पाटील मराठ्यांसह मुंबईच्या दिशेने निघाले। जरांगे पाटील जसजसे मुंबईकडे येत होते तसतसे मराठ्यांचा ताफा जुळत होता। नवी मुंबईमध्ये येईपर्यंत मराठ्यांचा प्रचंड जनसागर झाला। अखेर सरकारनं वाशीतच जरांगे पाटलांना थांबवलं आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढून जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली। असणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की तेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। एकीकडे जरांगे पाटलांच्या महाराष्ट्रभरातल्या सभा सुरू झाल्या, दुसरीकडे जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करत मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी मेळावे सुरू केले। जरांगे पाटील आणि भुजबळांमधील शाब्दिक चकमक वाशीतल्या जरांगे पाटलांच्या विजयी सभेतही दिसली। मराठ्यांच्या नादी नाही लागायचं। जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आहे। आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही। आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती गेले नमुने बाजे या भांडण लावित आमचा गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवात। पण गावखेड्यातली पद्धत आता अशी आहे, जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हेवच्या आपाजतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्या लावित एकामेकाला। इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर। गावखेड्यातली पद्धत आहे आमची। आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय नेता यार तू। आमची नाराजगी जी आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीजमध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो। अशा रीतीने कुणाचे ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील, मग आपण काय ते बदलणार का? उद्या लाखो लोक घेऊन येतील सांग आम्हाला दलितांमध्येच घ्या, आम्हाला आदिवासीमध्येच घ्या, आपण करणार का? पुढे काय होईल? कोर्टात सगळे सोयऱ्यांवरून जे व्हायचं ते होईल। मात्र जरांगे पाटलांमुळे आज 57 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी समोर आल्यात।
आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या मराठ्यांना मात्र नक्कीच कायम टिकणारं आरक्षण मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.